नमस्कार, गुड मॉर्निंग. सध्या आता पहिली संगीत परीक्षेची आहे, 12वी बोर्डची परीक्षा आहे. आज पहिला पेपर इंग्रजीचा आहे. थोडासा तणाव आहे, बट स्टील करून घेऊ आम्ही. पण इथे कॅमेरे वगैरे ह्या सेटिंग्स पाहूनसुद्धा थोडी भीती वाटते, बट आम्ही तयारी केलेली आहे आमच्या प्रकारे. सो आम्ही छान प्रकारे पेपर लिहू. इंग्लिशचा पेपर आहे आज. कसं तयारी झालेली आहे, काय वाटतं, भीती आहे का मनात? काय मनात भीती वगैरे तर काही नाही आहे, पण CCTV कॅमेरा सांगितलं तर थोडंसं भीती वाटते. पण एवढा काही नाही, अभ्यास वगैरे झाला आहे आणि कॅमेरे बसले म्हणून कॉपी तर काही भेटणारच नाही आहे. आणि राहिला विषय, कॉपी तर करायचीच नव्हती असे पण, आणि जे भेटतील ते अभ्यास भेटतील, बाकी काहीच नाही. आज 12वीचा पहिला पेपर आहे आणि कसं वाटतंय, अभ्यास झाला आहे का? काय थोडीशी भीती आहे, अभ्यास तर केला आहे. बघू आता देवाच्या बरोबर. अभ्यास पण केला वेळ, पण आता भीती राहते. 12वीचे पेपर येतात. या दादासाहेब डॉक्टर सुरेशजी पाटील या महाविद्यालयामध्ये इयत्ता 12वी बोर्डच्या परीक्षेसाठी जवळजवळ 1312 विद्यार्थी बसलेले आहेत. आणि शासनाच्या नियमानुसार सर्व जे अटी होते तर पूर्ण केलेले आहेत. म्हणजे 53 ब्लॉक आहेत. 53च्या 53 ब्लॉकमध्ये CCTV कॅमेरे बसवलेले आहेत. आणि कालच संध्याकाळी 5-6 वाजता परत कलेक्टरकडून एक आदेश आला, ते प्रशिक्षण देऊन लोक पाठवलेले होते. तर माननीय तहसीलदार साहेब यांच्या कार्यालयामध्ये कालच संध्याकाळी रात्रीपर्यंत मीटिंग सुरू होती. त्यानुसार असं केलं की CCTV कॅमेरे तर राहतीलच, मात्र आता मोबाईल झूमद्वारे प्रत्येक रूम कवर केलं जाणार आहे. अगदी पहिल्या मिनिटापासून तर शेवटच्या मिनिटापर्यंत रेकॉर्डिंग केली जाणार आहे. आणि याचा एक्सेस म्हणजे हे सर्व व्हिडिओ तहसील कार्यालयामध्ये आणि कलेक्टर कार्यालयातून नियंत्रित केलं जाणार आहे. एखाद्या ब्लॉकचा व्हिडिओ बंद झाला, समजा मोबाईल बंद झाला, तर लगेच AI मार्फत त्यांना सांगितलं जाईल आणि तिथून लगेच ते मला सांगितलं जाईल की तुमच्या 840 या परीक्षा केंद्रावर या ब्लॉकमध्ये मोबाईल बंद झाला आहे. असं लगेच म्हणजे इतकं नियोजन शासनाने केलेलं आहे. म्हणजे कॉपीमुक्त अभियानाचा हा एक भाग आहे. आणि जास्तीत जास्त विद्यार्थी चांगले अभ्यास करावा आणि चांगल्या गुणांनी पास व्हावं आणि चांगलं ज्ञान प्राप्त करावं, वेगळ्या प्रकारचं स्किल त्यांनी प्राप्त करावं, या उद्देशाने शासनाने हे पाऊल उचलले.